त्यानं ठीक रात्री 8 वाजता केली आणि आता मात्र सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. अंतिम मॅच आपल्या भेटीला ती फायनलचं एक घमासान युद्ध, कडवं संघर्ष, मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळी यांच्यामधील हे द्वंद्व युद्ध आपल्या भेटीला आलंय. एका बाजूला टीम जय हनुमान तळवली विपक्ष लढत असताना जय बजरंग हेटवणे या दोन संघादरम्यानचे अंतिम महामुकाबला आपल्या भेटीला आला. टॉस जिंकला टीम जय बजरंग हेटवणे संघानं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम जय हनुमान तळवली या संघाला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही स्पर्धा फोर्स 1 लाईव्ह या वाहिनीवरती आपण लाईव्ह टेलिकास्ट केली आहे. त्याचबरोबरीने कॉमेंट्री बॉक्स मध्ये शाहीर योगेश जाधव सरांना तुम्ही ऐकलत. त्याचबरोबरीनं गत वर्षापासून कोलाड ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग, त्याचबरोबरीनं कोलाड ग्रामीण क्रिकेटचा चषक, या वर्षामध्ये कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग, त्याचबरोबरीनं या वर्षाचा नाईट चषक, सततचे 2 वर्ष तुम्ही माझ्यावरती दाखवलेलं प्रेम, यस अंबासरांचा इशारा लेट्स प्ले, त्याबद्दल पुनश्च संपूर्ण आयोजन कमिटीचे खूप सारे आभार. पहिला बॉल रुपेश धनवी गोलंदाजी मार्कवरती, पहिलाच बॉल वरती आक्रमण, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाज. बॉल पाहायला मिळाला, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या बराचसा दूरवर पडलेला हा बॉल. धावावर शीत करण्यात आल्या 2. या 2 धावेच्या मदतीनं खाते इथे ओपन केले टीम जय हनुमान तळवली या संघानं. 2 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ ऑफिशियल संभार सरांच्या भूमिकेमध्ये महाडिक सर आपल्याला पाहायला मिळतात. मैन अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये मोहम्मदजी बकवाल सर आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तमजी भगत. चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. यावेळेस आडवा बॅटनं ऑन साईडला एक मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, बॉल निघून चाललाय, सीमारेषा पार आलाय हा ब्रँडेड षटकार. षटकार येतो. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. आणखीन एक फुलर लेनचा हा बॉल, वेगवान चेंडू हाताळला जातोय, यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येईल. डॉट बॉलचा इशारा आलाय. तत्पूर्वी DRS ची मागणी केली गेली आहे. वेस्ट साइड साठी DRS ची मागणी केली जाते. फोर्स 1 लाईव्ह ची संपूर्ण टीम या रिव्ह्यू वरती कामकाज करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. थर्ड अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तमजी भगत सर, थेरोंडा अलिबाग. यस इथे मात्र पियर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये एक योग्य रीतीने हाताळलेला हा बॉल रुपेश धनवी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबले. स्कोर कार्ड वरती धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती आल्यात.
काला आणखी एक मोठा फटका बॉल हवे मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक सिंगल कंप्लीट केले दुहेरीसाठी. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सिद्धू आणि अथर्व यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. अथर्व याच्या बॅट मधून आलेला हा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मापे असावी सिंगल कंप्लीट केली नाहीये. षटक क्रमांक पहिले ते संपुष्टात आलाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये 10 या आकड्यावरती. रुपेश धनवी याचं षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. या संपूर्ण रजनी क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी खूप सारी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. याची जय बजरंग हेटवणे या संघाच्या बाजूनं चांगलं कामकाज ॲज अ बॉलर म्हणून ॲज अ बॅटर म्हणून रुपेश धनवीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरा तळत असताना दिवेश वाळंज गोलंदाजी मागवरती आलेत. षटकातील पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पिच झाला. तदनंतर अपील केली गेली. अपील मध्ये उत्साह खूप सारा जास्त, आत्मविश्वास कमी होता. नोट आउटचा इशारा आला. डॉट बॉल येतोय पहिलाच दिवेश वाळंज याचा. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा 10 या आकड्यावरती. बॅक टू बॅक चे 3 मॅन ऑफ द मॅच किताब ज्यानं जिंकलेत ना तो सिद्धू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आहे. ओ पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय. बॉलला फेकून दिलं होतं परंतु क्षेत्ररक्षक रुपेश धनवी बॉलच्या खाली. यावेळेस फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये रुपेश धनवीला आपण पाहिलं. धक्का बसतो टीम. जय हनुमान तळवली या संघाला. फलंदाज बाद.
रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला आलाय. रजनी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला अंतिम महामुकाबला आला. षटकातील शेवटचा बॉल त्यावरती चढवलं. आक्रमण बॉल निघून चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. षटक क्रमांक दुसरे इथे संपुष्टात आलंय. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये 3 गडाच्या मोबदल्यामध्ये 19 धावा बनवल्या टीम जय हनुमान तळवली या संघानं. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी केतन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. केतन यांच्यावरती विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी ते आलेत. यावेळेस हा बॉल आउटसाइड द स्टंप ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणार हा बॉल मोहम्मदजी बकवाल सरांना वाईट घोषित केला. अवांतरी धाव फलकावरती येते. एका सिंगलच्या मदतीनं 20 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात. केतन षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. ओव्हर पिच बॉल लॉप केलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ इथून बसेल का? मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. फलंदाज महेश फलंदाज बाद होत असताना आपण पाहिलेत. हर्षद आणि आता हर्षद हे दोन हर्षद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात. ओपिच बॉल समोरच्या दिशेने केला. बॉल बॅक टू ड्राइव्ह डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक दिवेश वेगाने बॉल वरती आलेत. अडवतील फेकतील तद्वर इथे एक सिंगल अर्चित करण्यात आली. एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती 21 या कडावरती. षटक क्रमांक तिसरा पहिला 2 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 2 मध्ये 1 विकेट प्राप्त करत असताना 2 धावा खर्च केल्यात केतन या गोलंदाजानं. ओपिच बॉल बाय चिकट कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 5 अर्धा संघ डगआउट मध्ये परतलाय. टीम जय हनुमान तळवली या संघ.
हाफ ट्रॅकर अडबा बॅट ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. वरती आल्यात. आणखीन एक चांगला बॉल यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. पॉपिंग क्रीज सोडलं होतं बॅटरने आणि अगदी कमी वेळामध्ये बॉल यष्ट्यावरती त्यानं लावला. विकेटचं पतंग धक्का बसतोय. DRS ची मागणी केली आहे. माफी असावी. अंपायर कॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. चला या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारं चांगलं कामकाज या तिन्ही ऑफिशियल अंपायर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. बर 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 घ्या घ्या उरकून घ्या. विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. षटकार लगावला. अगदी षटकार लगावल्यानंतर कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अनिलजी निकम यांच्या माध्यमातून करण्यात आलाय. क्रिकेटला वय नसतं आणि अगदी वयाचं भान विसरून मैदानाच्या आतमध्ये एखाद्या युवकाला लाजवेल असा परफॉर्मन्स अनिल निकम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ धक्का आणखीन एक बसतोय. टीम तळवली या संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महेश बॅटिंग साठी आलेत. प्रणव बॅटिंग साठी आलेत. वेगवाना बॉल बॅट कट कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक मोठी विकेट मिळतीये. नाना अर्थातच अनिल निकम यांना विकेटचे हॅट्रिक. वरती आल्यात. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला. आर्यन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. या स्पर्धेतील दुसरी विकेटची हॅट्रिक आपल्या नावे केली आहे. अनिल निकम क्रिकेटला वय नसतं आणि अगदी 40+ नंतर सुद्धा विकेटची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करतात. 4 बॉल आणि 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. आणखीन एक फलंदाज बाद. 1 more wicket down. विकेट नाना मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. शेवटची ही विकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आली आहे. षटकातील शेवटचा बॉल अडबा बॅट नॉन साईडला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दिवेश वेगाना बॉल वरती आले. चांगली फेक होईल. एक धाव वर्षित करण्यात आले. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या
32 आकड्यावरती जाऊन पोहोचतीये 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अफलातनं गोलंदाजी नानानं मैदानाच्या आतमध्ये पेश केली. बॅक टू बॅकचे 4 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. धावा खर्च केल्या अवघ्या 7. पहिला बॉल वरती षटकार आला, परंतु तदनंतर फाईट बॅक कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाना यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी टीम जय बजरंग हेटवणे संघाचा आणखीन एक महत्वाचा गोलंदाज प्रथमेश गोलंदाज मागवरती आला. शेवटची ही विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल हा ट्रॅकर फटका फसला. बॉल हवेमध्ये. शेवटची विकेट आहे, झेल होणार नाहीये. एक कंप्लीट दुहेरी सुद्धा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज परततील का? नकार दिला. 2 धावा इथे हर्षित करण्यात आल्या. त्या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर मध्ये आपण आज प्रथमेश एक गोलंदाज आपल्या समवेत जोडले गेलेत 5व्या षटकासाठी. षटकातील दुसरा बॉल. आणखीन एक हाफ ट्रॅकर बाचकट गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये टीम जय हनुमान तळवली संघ 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा या धाव फलकावरती आहेत. अंतिम महामुकाबला फायनलचं हे घमासान युद्ध मैदानामध्ये रंगतोय. अजून सुद्धा 4 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते गोलंदाज प्रथमेश. षटकातील तिसरा बॉल राईट ओव्हर द विकेट. आणखीन एक हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. खरा प्रदर्शन रुपेश जनवे यांचं आपल्याला पाहायला मिळालंय. बॅकअप चांगलं होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज परतलेत आणि 3 धावा इथे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट सुद्धा झाल्या. 3 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या 38 या आकड्यावरती. 38 धावा धाव फलकावरती आहेत. प्रथमेश षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक अप ट्रॅकर दिशा चुकल्या. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉलच्या इशारानंतर स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 39 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. इथून सुद्धा कमबॅक करू शकतोय संघ जय हनुमान तळवली. 39 तर आल्यात. इथून अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ शेष आहे. या 3 बॉल मध्ये जास्तीच्या धावा जमा कराव्या लागतील. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला. एक सिंगल कंप्लीट दुहेरीचा केला गेला प्रयत्न. 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41 या आकड्यावरती. षटकातील 5वा बॉल. प्रथमेश पुनशः दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज ऑन द स्ट्राईक. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. विकेट नंबर 10. ऑल आउट होतोय संघ जय हनुमान तळवली. हा संघ मात्र सर्व बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला 41 या अंकावरती. इथून होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तुम्ही संधी द्याल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. मी थांबतोय. या उत्तरार्धामध्ये ऐकूयात
शाहीर योगेश जाधव सरांना धन्यवाद. धन्यवाद किशोरजी कोकरे. आपण पाहतोय, आपण खेळतोय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पर्व तिसरे सन 2024 माना सन्मानाचा नाईट भव्य दिव्य चषक आणि फायनलचा थरार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान तळवली आणि जय बजरंग हेटवणे संघ. आणि या फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय तळवली संघाची टोटल धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टोटल 41 धावा जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे जय बजरंग हेटवणे संघाला. 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये थोडस रोखलं इथं, पण तळवली संघाकडे बॉलिंग लाईनचा अटॅक देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतो. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील कमजोर धावसंख्या असताना बॉलिंग अटॅक पॉवरफुल पाहायला मिळाला. हनुमान तळवली टीमचा कोण घेऊन जाणार हा माना सन्मानाचा चषक? कुणाच्या घरी, कुणाच्या दारी, कुणाच्या मंदिरी, कुणाच्या गावामध्ये जाणार माना सन्मानाचा नाईट भव्य दिव्य चषक? थोड्याच वेळामध्ये जरूर याचा रिझल्ट आपल्याकडे येणार आहे आणि त्याचसाठी फायनलचा थरार जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय घड्याळामध्ये पाहिलं तर सकाळचे 6:48 जवळजवळ 6:45 वाजलेत आणि फायनलचा थरार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग हेटवणे संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय रुपेश धनवे आणि त्याच्या समेत आपण पाहतोय रोशन वाळंज. यावेळेस मात्र रोशन ओपनिंग साठी आलाय जरूर आपण पाहतोय. पहिला बॉलर महेश जे हनुमान तळवली संघाकडून 30 बॉल मध्ये 42 धावा जिंकण्यासाठी पंचांचा येतो इशारा. सामने लावतो सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा विचार केला होता. बॉलचा कनेक्शन नाहीये. पहिलाच बॉल डॉट फेकलाय महेश या बॉलरने जे हनुमान तळवली संघाकडून. प्रेक्षक वर्ग मात्र जोडलाय कारण सकाळ झाली आहे. काल आपण पाहतोय रात्री बरोबर 7:30-8 वाजता या मॅच सुरू झाल्या आणि तेव्हापासून आतापर्यंत ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा मात्र सुरू आहे. यावेळेस आपण पाहतोय रुपेश धनवी सफल झाला होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयास. पुन्हा बॅट बॉलचा कनेक्शन झाला नाहीये. हा चेंडू देखील डॉट फेकलाय महेशच्या बॉलरने. सुरुवात मात्र चांगली केली आहे महेशनं. मी आताच म्हटलं होतं की तळवली संघ म्हटलं तर बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. कमजोर धावसंख्या असताना देखील एक कंजूस अशी बॉलिंग नक्कीच सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील तिसरा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय बॅट बॉलचा कनेक्शन झालाय. सिंगल धाव, रनआउटचा चान्स. आणि या वेळेला आपण पाहिलं तर चांगली एक रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चोरटी धाव जरूर घेतलीये रुपेश धनवी या फलंदाजाने. 3 बॉल मध्ये 1 धाव हे समीकरण जय बजरंग हेटवणे संघाचा. स्ट्रायकिंग एंडवर रोशन वाळंज. एक उजव्या हाताचा आक्रमक शैलीचा फलंदाज. षटकातील चौथा बॉल महेश या बॉलरचा. हनुमान तळवली संघाकडून. ओहो नो बॉल. खराब बॉल. पंचांचा येतोय कॉल. इथं आलाय नो बॉल.
आणि या नो बॉलवर आपण पाहतोय 1+1 1 तर 2 धावा. येणारा बॉल फ्री हिट. जरूर या ठिकाणी येणारा बॉल फ्री हिट नक्कीच असेल. आणि फ्री हिट कुणासाठी तर रुपेश धनवे. एक आक्रमक विस्फोटक शैलीचा फलंदाज, एक धुव्वाधार शैलीचा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवर फ्री हिटचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय रुपेश धनवेने. लॉंग ऑफच्या डोक्यावर झेल टिपलाय, पण इथं फ्री हिट असल्यामुळे जीवनदान. सिंगल एक धाव. सकाळचं सत्र सुरू आहे. जरूर आपण पाहिलं तर गरमीचे दिवस असताना रात्री आपण जर पाहिलं ना खूप थंडी या ठिकाणी पडली होती आणि खऱ्या अर्थानं हलकस दव देखील मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र आवाज आलाय बॅटकॅटचा. विकेट नंबर 1 रोशन वाळंज बॅक टू द पव्हिलियन. पहिला धक्का. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रतीक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी नंबर 3 वर जय बजरंग हेटवणे संघाकडून पहिली विकेट जरूर इथं फस्त केली आहे महेश या बॉलरने. जे हनुमान तळवली संघाकडून थोडासा शरीरापासून दूर बॉल फेकला होता, त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये बॉल जरूर होता काही काळ, पण इथं सिंगल एक धाव मिळते आणि सिंगल एका धावेने षटक क्रमांक पहिलं महेशचं होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर 1 विकेट लॉस, 5 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल हाताळलंय महेश या बॉलरने जे हनुमान तळवली संघाकडून. अतिशय जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळल्यानंतर पाहूया बॉलिंग मार्कवर कोण येईल. जे हनुमान तळवली संघाकडून महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना, फायनलचा सामना जरूर. कारण पहिला क्रमांक कुणाचा या पहिल्या नंबरला खूप महत्वाचं स्थान आहे मित्रांनो. कारण उद्या तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुमचाच मित्र तुम्हाला विचारतो की पहिला नंबर कोणी मारला, दुसरा तिसरा चौथा कोणी विचारत नाहीये. आणि म्हणून पहिल्या क्रमांकाला खूप महत्वाचं स्थान दिलंय. मग इथं पहिला नंबर कोण असेल, तळवली की हेटवणे, हेटवणे की तळवली, यांच्यामध्ये हे घमासान सुरू झालंय. बॉलिंग मार्कवर झालाय बदल, आलाय प्रदीप तळवली संघाकडून. प्रतीक नंबर 3 वर बॅटिंग मार्कवर जय बजरंग हेटवणे संघाकडून. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल, स्क्वेअर लेग मधून हा बॉल सरळ चाललाय. दन 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 सीमारेषा पार, आलाय दणदणीत चौकार. आणले प्रतीक या फलंदाजाने. टोटल धावसंख्या 10चा आकडा स्कोर कार्डवर. कोल्हाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 2024 पर्व 3 भव्य दिव्य नाईट चषक
याच दरम्यान आपण पाहतो बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कट केलाय, जसा तांदळातून खरा बाजूला काढावा अशा पद्धतीचा स्ट्रोक. हा चेंडू देखील सीमारेषा पार आलाय. बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. 14 धावा स्कोर कार्डवर. शॉट थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून बॉलला सरळ काढलं होतं गॅपनं रुपेश धनवीने. यावेळेस आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयास केला गेला. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव जरूर चोरली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल एका धावेवर रोखावं लागतंय रुपेश धनवीला. 15चा आकडा जरूर स्कोर कार्डवर. हळूहळू मात्र आता एक चांगली टोटल जरूर बनवले. पहिल्या मॅच मध्ये जरूर थोडीशी धावसंख्या दबावाखाली होती. या ओव्हर मध्ये नक्कीच तो दबाव हटवलाय रुपेश धनवी आणि प्रतीक या जोडीनं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर हा बॉल फेकला होता, त्याला मात्र सरळ पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावर. प्रतीक या फलंदाजाने मिळतील तिथं 2 धावा. 17 धावा. 5 चेंडू षटकातील 17 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप, एक मजबूत पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. जय बजरंग हेटवणे संघाचे प्रतीक आणि रुपेश धनवी या दोघांमध्ये. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. हा बॉल मात्र शॉर्ट थर्डमॅनला सर्कल मध्ये फील्ड केला जातोय. सिंगल एक धाव मिळतीये. 2 षटकांचा खेळ इथं थांबतोय. 12 बॉल मध्ये 18 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी जय बजरंग हेटवणे संघाला. कोण मारणार फायनल? तळवली की हेटवणे अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जरूर हा प्रश्नचिन्ह मॅच सुरू झाल्यापासून लागलाय. याचं उत्तर मात्र थोड्याच वेळात तुमच्या आमच्या समोर येणार आहे. नवीन आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर अथर्व. जय हनुमान तळवली संघाकडून अथर्वच्या हातामध्ये बॉल दिलाय, कारण याच्या अगोदरच्या मागच्या मॅच मध्ये याच बॉलरने मॅच मध्ये टर्निंग पॉइंट वापसीची घंटा वाजवली होती आणि तोच अथर्व बॉलिंग मार्कवर यावेळेस जरूर आलाय. एक महत्वाचा बॉलर आहे, एक विकेट टिकर बॉलर आहे. पण यावेळेस आपण पाहूया बॅटिंग कशा पद्धतीने केली जाईल. प्रतीक आणि रुपेश धनवी कशा पद्धतीने सामोरं जाईल. अथर्व याला पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. वा सुरेख बॉल या ठिकाणी मोठा हिट मारण्याचा प्रयास. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये, डॉट बॉलची सांगता केली जाते अथर्वच्या माध्यमातून. जरूर ही मॅच अजूनही 20-20 आहे हे नक्कीच आपण म्हणू शकतो, कारण फायनलचा सामना म्हटला थोडासा दबाव दोन्ही टीमवर नक्कीच असेल. याच दरम्यान पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागलाय. इथं पाहतो सिंगल एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालाय रुपेश धनवी आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावेने स्कोर कार्डवर बदलाव. 20 रोडवर जी गाडी कोणाची 4 व्हीलर उभी आहे त्या ठिकाणी आपण बाजूला करायची आहे. या ठिकाणी विनंती आहे, सूचना येते आपल्यासाठी. 20 धावा स्कोर कार्डवर. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. याच दरम्यान हो पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेट नंबर 2 प्रतीक बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर 4 वर जरूर
ज्याने सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आता 14 बॉल मध्ये 49 धावांची झंझावाती इनिंग खेळली होती. तोच खेळाडू जय बजरंग हेटवणे संघाचा दिवेश वाळंज आणि कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा बाहुबली मानला जातो. जरूर मैदानाच्या आतमध्ये झालाय, कदाचित यासाठी पाठीमागे ठेवलं होतं दिवेश वाळंजला. जरूर आता मात्र मैदानामध्ये प्रस्थान केलं या खेळाडूनं. 20 धावा स्कोर कार्डवर. अथर्व एक विकेट टेकर बॉलर. अथर्वने देखील त्याचं काम चोख बजावलंय. अथर्व दिवेश वाळंज अथर्व. ओ याच दरम्यान आपण पाहतोय लेग साईडच्या 12 बाहेर जाणारा बॉल. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला. 21 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त सामना, फायनलचा थरार, फायनलची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. सकाळी सकाळी फायनलचा थरार. पुन्हा एकदा अथर्वला हा बॉल नव्याने फेकावा लागणार. याच दरम्यान लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल. बॅक टू बॅक आणखी एक वाईड बॉल दिला जातोय. बेनिफिट प्रॉफिट जरूर या ठिकाणी होतोय जय बजरंग हेटवणे संघाला. 22 धावा स्कोर कार्डवर. आता जर पाहिलं तर आपण तर अर्धा रस्ता जरूर पार केलाय. अजूनही तेवढाच अर्धा रस्ता पार करायचा आहे जय बजरंग हेटवणे संघाला. आणि या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर या धावा मात्र रोखाव्या लागणार आहेत तळवली टीमला. ओ हो नाजाकत भरा बॉल फेकला होता अथर्वने. या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता. हलकीशी बॅट बाहेर काढली. पुन्हा मात्र आपण पाहिलं दिवेश वाळंजने बॅट आतमध्ये घेतलं, स्वतःला सावरलं, रोखलं आणि इथं बचाव झालाय. अन्यथा इथं एज जर लागली असती तर ही एक मोठी विकेट नक्कीच मैदानाच्या बाहेर असती. काय बॉलिंग होते अथर्वची. पॉवरफुल बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आतापर्यंत. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. याच दरम्यान लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल. या षटकातील आतापर्यंत हा 3रा वाईड बॉल फेकलाय. टफल कव्हर आपण पाहतोय. 23 धावा. 23 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा अथर्व बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. यावेळेस मात्र हलक्यात बॉलला मात्र जरूर दिशा दाखवली आहे. हा बॉल मात्र डीप मिड विकेटला चाललाय. त्या ठिकाणी जरूर 2 धावा चोरल्या जात आहेत. अतिशय तेज तरार रुपेश धनवे आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जरूर टीमचं नेतृत्व करतो, टीमचा कर्णधार आहे आणि प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न असतं की माझ्या टीमने आणि मी एखादा चषक घ्यावा. त्या स्वप्न आज मात्र तळवली टीमच्या कर्णधाराने देखील पाहिलंय, हेटवणे संघाच्या कर्णधाराने देखील पाहिलंय. याच दरम्यान मात्र दिशा दाखवली आहे. हा बॉल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर फाईन लेग मधून येतोय दणदणीत चौकार.
प्रयास बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते. बॉलिंग अटॅक खराचा जय हनुमान तळवली संघाचा अतिशय पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतोय. पण अजूनही खेळाडू मनामध्ये विचार करत असतील थोडीशी अजून मोठी धावसंख्या असती ना या मॅच मध्ये तर अजूनही मजा आली असती. सिद्धू बॉलिंग मार्कवर षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र दिवेश वाळंज देखील सावधगिरीने खेळताना पाहायला मिळतोय. मनसुबा बनवलाय दोन्ही मला वाटतं प्लेअरने. कारण आपण पाहिलं तिसरं षटक संपल्यानंतर दोन्ही बॅट्समन मध्ये चर्चा काहीतरी झाली होती. जरूर मला वाटतं रुपेश धर्मीने दिवेशला सांगितलं की इथं सिंगल डबलने आपण नक्कीच काम करायचंय आणि त्याच दिशेने हे दोन्ही खेळाडू खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. एखादा लूज चेंडू भेटला त्याच्यावर मोठा फटका हे जरूर ठरलं दिसतंय. पण इथं बॉलिंग अटॅक अतिशय जबरदस्त पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सिद्धूचा नेक्स्ट बॉल. याच दरम्यान मात्र आपण पाहतोय शफल झालाय. जरूर रुपेश धर्मी हा बॉल मात्र सीमारेषा पार आणि याच दरम्यान डीप बॅकवर्ड स्पेलेक बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय. बेस्ट अँड बेस्ट धमाकेदार शानदार चौकार. धन्यवाद. 35 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 4 चेंडू होत आहेत सिद्धू याचे. 5वा बॉल. पाचवा बॉल आपण पाहतोय. जरूर जोरदार अपील. थायपॅडला बॉल लागतोय रुपेश धन्वीच्या. डॉट बॉलची सांगता. 7 बॉल मध्ये 7 धावांची गरज. तळवली संघ देखील मॅच सोडायला तयार नाहीये. वाह, याला म्हणतात काटेकी टक्कर. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार हे तळवली संघ देखील सांगतोय. जय बजरंग हे टवणे संघाला. काय जबरदस्त सामना हा. ओ हो हो, त्रिफळाची यावेळेस विकेट केले फस्त. यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. कर्णधार रुपेश धन्वी बॅक टू द पवेलियन. कमान डीजे. धन्यवाद 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 डीजे. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज जिंकण्यासाठी जय बजरंग हेटवणे संघाला. बॉल असतील 6, धावा करायच्या आहेत 7. काय बॉलिंग अटॅक खरंच जय हनुमान तळवली संघाचा. मध्यंतरामध्ये रात्री उपाध्यक्ष आमचे महेशजी बामणे आणि माझी थोडीशी चर्चा झाली. त्यावेळेस महेशजी बामणे यांनी मला सांगितलं की नक्कीच सर आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि बॉलिंग अटॅकच्या बळावर नक्कीच आम्ही फायनल पर्यंत जाऊ शकतो, पोहोचू शकतो. आणि खऱ्या अर्थानं तो शब्द त्यांचा खरा ठरलाय. संघ फायनल पर्यंत गेलाय पण फायनल मारणार का हा प्रश्नचिन्ह अजूनही त्यांच्या पाठीमागे आहे. 6 बॉल 7 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश. बॉलिंग मार्कवर प्रणव. जय हनुमान तळवली संघाचा हा बॉलर प्रणव. दिवेश वालंज मात्र आहे. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत मात्र दिशा बदलू शकतो. ओ नाहीये, बाहुबलीने मन बनवलंय. सिंगल डबलने खेळायचं. यावेळेस मात्र दुसरा प्रयत्न. रनआउटचा चान्स. ओ हो हो हो, हा थ्रो जर थोडा जलद गतीने आला असता तर इथं धोक्याची घंटा वाजली असती. 2 धावा पहिल्याच बॉलवर आणि आता 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. फायनलचा थरार. प्रेक्षक मात्र सकाळी सकाळी जोडल्यात. तर नमस्कार प्रेक्षक, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांनी आम्हा दोन्ही कॉमेंटेटरला एका समालोचन करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल खऱ्याचा असोसिएशन मधील सर्व कमिटी मेंबरचा एक जाता जाता मनापासून हार्दिक स्वागत आणि विशेष आभार नक्कीच करेन. 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज. विश्वास मात्र आता जरूर
इथं दिवेश वाळंजोर आहे पाठीराख्यांचा खेळाडूंचा, दुसऱ्या बाजूला विश्वास प्रणय या बॉलरवर आहे तळवली संघाच्या पाठीराख्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. पण इथे विश्वास कुणाचा सार्थ ठरला जाईल हे देखील पाहण्याची गरज आहे. षटकातील दुसरा बॉल प्रणय यावेळेस मात्र निघालाय, बॉल फेकलाय. ओ हो हो, याच दरम्यान हलक्या हाताने टपली मारली, सिंगल एक धाव घेतले. दुसऱ्या धावेसाठी काय ओ हो, जबरदस्त रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. वा भावेश वा, सुपर रनिंग पाहायला मिळाली आपल्याला भावेशच्या माध्यमातून. तब्बल 2 बॉलवर 4 धावा आणि आता 4 बॉलमध्ये 3 धावांची गरज. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात समजदारीचा खेळ, याला म्हणतात दिमागदार खेळ, याला म्हणतात डोक्याचा वापर. दिवेश वाळंज मोठे सामने खेळलाय, ओपनचा लॉट खेळलाय, त्याच्यामुळे अतिशय सुरेख या ठिकाणी गावाचा क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळतोय. कुठल्याही पद्धतीची घाई नाहीये, ज्याच्याकडे क्षमता आहे, जो पहिल्यापासून हल्ला बॉल करतो, बॉलरची उलट तपासणी घ्यायला सुरुवात करतो. पण इथे शांत झालाय, सिंगल डबलने फायनल मारण्याचा विचार जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. अजूनही 4 चेंडू बाकी, 3 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव जरूर केला गेलाय. आपण पाहतोय एक फिल्डर कव्हर मध्ये आहे, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल मात्र याच दरम्यान हा बॉल सीमारेषा पार होतोय का, आणि याच दरम्यान हा बॉल सीमारेषा पार, व्हाईट फ्लॅग 4. आणि अशा प्रकारे हेटवणे संघ फायनल विजेता होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.